नमस्कार, स्वागत आहे तुमचं टेस्टी चव विथ कवितामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा सर्वात लोकप्रिय आणि सर्वात कुरकुरीत असा साबुदाणा वडा। पण अनेकांना अडचण येते की वडे तळताना फुटतात किंवा ते अजिबात कुरकुरीत होत नाहीत। तर यासाठी मी तुम्हाला काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 2 कप साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता। तर साबुदाणा भिजवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की साबुदाणा जास्त ओलसर नाही झाला पाहिजे आणि चिकटही नाही झाला पाहिजे। तर त्यासाठी साबुदाण्याच्या वर किंचित आपल्याला पाणी थोडेच वरती ठेवायचं आहे। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहे। तर आता त्याची आपण साल काढून घेऊ आणि साल काढून झालेली आहे। आता मिक्सरच्या जार मध्ये घालून आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तेही आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेऊ आणि आपल्याला थोडे ते मॅश करून घ्यायचे आहेत। बऱ्याच जणींचा हा अनुभव आहे की साबुदाणे वडे करताना ते फुटतात। असे होऊ नये म्हणून वडे तळताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला पाहिजे, तो अगदी ओलसर नाही राहिला पाहिजे। तर चांगला साबुदाणा असा मोकळा झाला पाहिजे। तर व्हिडिओ मध्ये बघू शकता आपण सगळा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 चमचा आपल्याला जिरे, 1 चमचा साखर आणि हिरवी मिरचीचे वाटण घालून घ्यायचं आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मॅश केलेले बटाटे सगळे घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे। तुम्ही अर्धाही पिळू शकता किंवा 1 ही लिंबू पिळू शकता। तर आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाणा वडे फुटण्याचे हे सुद्धा एक कारण आहे की साबुदाणा आणि उकडलेला बटाटा हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं पाहिजे, ते एकजीव झालं पाहिजे। जर साबुदाणा मोकळा राहिला तर ती फुटण्याची शक्यता असते। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून असे थापून घ्यायचा हातावर, आपल्याला बघू शकता व्हिडिओ मध्ये। तुम्ही तुमच्या साईज नुसार कमी जास्त करू शकता, पण जास्तही मोठे करू नका। तर आता मी सर्व हे गोळे तयार करून घेते आणि साबुदाणा वड्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार असाल तर तुम्ही शक्यतो मिक्सर मधून बारीक करूनच घाला, कारण आपण चिरून ज्यावेळी घालतो तेव्हा ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। तर असे आपल्याला थापून घ्यायचं आहे छोटे छोटे गोळे करून। आता कढईमध्ये चांगले तेल गरम केलेले आहे। आता वडे तळताना आपल्याला मध्यम आचेवरच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत, जास्त मोठाही गॅस आपल्याला ठेवायचा नाही। तर सर्व वडे आपण तेलामध्ये घालून घेऊया, जास्त घालायचं नाही, जेवढे कढईमध्ये बसतील इतकेच घालून घ्यायचे आहेत। तर या सर्व तुम्ही टिप्स लक्षात ठेवला तर साबुदाणा वडा तळताना अजिबात तुमचे वडे फुटणार नाहीत। तर बघू शकता आता आपल्याला दोन्ही बाजूने चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर। खूप क्रिस्पी आणि आतून मऊ असे वडे तयार होतात। तर एकदा नक्की करून पहा। तर आता बघा छान कलर ही आलेला आहे
आणि आता ही क्रिस्पी छान झालेले आहेत। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बघू शकता किती छान फुगलेले हे आहेत आणि अजिबात वडे वगैरे फुटलेलेही नाहीत। तर या पद्धतीनेच मी राहिलेली ही सर्व वडे तळून घेते। तर बघू शकता किती क्रिस्पी आणि किती छान झालेले आहेत। वरून क्रिस्पी आणि आत मऊ आपले वडे तयार झालेले आहेत। तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।